कधी कधी वाटतं माणूस जे मिळवायला धावत असतो त्याच्यापेक्षा मौल्यवान गोष्ट त्याच्याकडे आधीपासूनच असते, फक्त ओळखायला उशीर होतो. ही तर माझ्या आईची साडी आहे. हे तर आईनं बांधलं होतं. ह्या साडीचा पदर फक्त तुकडा नव्हता, तो आईच्या मायेचा, प्रेमाचा आणि काळजीचा स्पर्श होता. भ्या वाटलं की ह्याच पदरात आधार मिळायचा, आणि दुःख झालं की ह्याच पदरानं हसवं पुसली जायची. ह्यो ताईत फक्त धागा नव्हता, माझ्यासाठी आईनं केलेली प्रार्थना होती. माझ्या वाट्याचं दुःख स्वतःवर घ्यायला निघालेल्या मायेच्या प्रेमाची ती खूण होती. जगात काही गोष्टी अशा असतात ज्याची किंमत करता येत नाही, पण त्याचं मोल मात्र अमाप असतं. आणि कदाचित हेच तर देवी आपल्याला समजावून सांगायचा प्रयत्न करत नाही ना. ज्या गोष्टी डोळ्याला दिसत नाहीत त्याच कधी कधी आयुष्यातील सगळ्यात मोठी संपत्ती असते. आईची माया, तिचं प्रेम, तिची काळजी ह्याची किंमत कधी सोन्या नाण्यात मोजता येत नाही, कारण ती वस्तूंमध्ये नसतेच, ती त्या मागच्या भावनेत असते. ज्या नजरेनं आपण पाहतो त्यात असते, ज्या आठवणी आपण जपतो त्यात असते. माणूस जेव्हा वस्तूंची किंमत नव्हे तर तिचं मूल्य ओळखायला शिकतो, तेव्हाच त्याला जीवनातील खरा खजिना सापडतो. सुभान, मला वाटतंय मला समद्यात मौल्यवान गोष्ट सापडली. मला बी. खरंच? होय. बर चल, आधी मी दाखवते. चल. थांबा. भुजंगराव, तुम्ही इथं? होय, तुमच्यासाठी काय आणलंय बघा. घ्या. आता मला सांगा, यापेक्षा मौल्यवान दुसरं काय असू शकतं? हे परडीत टाका आणि परीक्षा जिंका. काय झालं? घ्या की. देवीनं सोनं नाकारलं. ती म्हणाली होती या गोष्टींना किंमत आहे पण मोल नाही. मग काय टाकणार आहे परडीत? हे अन्म्या हे ताईत ही साडी. अरे तुम्ही दोघं खोळ झालात का? अरे जमीन जर ताब्यात आली तर असलं कितीतरी ताईत बाजारात विकत घेता येतील. ताईत विकत घेता येतील, पण माझ्या आईनं माझ्या आरोग्यापायी माझ्या गळ्यात बांधलेल्या ताईत विकत घेता येईल का? त्यातली तिची काळजी मिळेल का? तिनं रात्रभर जागून केलेली प्रार्थना मिळेल का?
आणि ही जुनी साडी, याची किंमत तर आहे का? द्रौपदे, अगे विचार कर, जमीन जर ताब्यात आली तर ह्या साडीपेक्षा कितीतर भारी साड्या बाजारात विकत घेता येतील. किंमत नसेल, पण ह्यात माझी आय आहे. तिची माया आहे, तिचं प्रेम आहे, तिचा स्पर्श आहे. हे कोणत्या बाजारात मिळतं का? देवी म्हणाली होती, जे एकत घेता येत नाही तेच मौल्यवान. आत्ता आम्हाला तिचा अर्थ कळायला लागला. म्हणजे तुम्ही माझं ऐकणार नाही का? माफ करा भुजंगराव, पण या वेळेला नाही. ठीक आहे, ठीक आहे. जा मग, ज्या फाटक्या वस्तू त्या परडीत टाका. परीक्षा हराल. जेव्हा काही जमीन हातातून जाईल ना, तेव्हा रडत माझ्याकडे पळत याल. अरे तुम्ही दोघं मूर्ख हायसा, मूर्ख. द्रौपदे, आज पहिल्यांदाच भुजंगरावांचं न ऐकता आपण आपलं म्हणणं खरं ठरवलंय. पण ह्या वेळेला आपलं उत्तर चुकणार तर नाही ना? हरी, हरी, तू त्या बाबाला बघितलंस का? नाही ग, काय झालं? अरे मी समधीकडे शोधून आले, कुटी मागे, नदी काठी, वनात, पण तू कुठेच नाहीये. आगा असतील इथं जवळच कुठंतरी, येतील थोड्या वेळात. नाही नाही, तो वनात फार भटकत नाही. जिथं जिथं जाऊ शकतात तिथं तिथं मी शोधून आले. वर्णिकाची चिंता जर खरी असेल तर मला एकदा माझ्या दिव्य दृष्टीने पाहावंच लागेल. बरं थांब, मला आठवू दे जरा. हे काय, मला महादेवांची उपस्थिती ह्या वनात कुठेच जाणवत नाहीये. मग ते गेले कुठे? इतक्या प्रयत्नांनी त्यांना शोधले होते आणि आता ते पुन्हा नाहीसे झाले. बरं निके, मला सांग, तुमचं शेवटचं बोलणं कशावरनं झालं होतं? रात्री झालं होतं, मी त्या वंचिकाला कुटीत घेऊन यायचं बोलत होते. त्यावर तो म्हणला, उद्या ह्यावर बोलू. तुला आवडेल तसंच होईल. मग बराच वेळ माझ्या उशाशी बसला होता, मला ठोपटत होता. मग मला झोप लागली. म्हणजे पर्णिकेच्या हट्टामुळे महादेव निघून गेले आहेत, असं असू शकतं का? बरं निके, मला वाटतं महादेव कदाचित निघून गेला असतील. काय? कुठे गेले? ते नाही ठाव मला, पर तुला त्या बायला कुठीत आणायचं होतं ना व, कदाचित त्याच्यामुळेच निघून गेल्यात. नाही नाही, मला ते पाहिजे. मला वंचिका नको, मला माझे बाबाच पाहिजे. अगं अगं, रडू नका. मी त्यांना शोधून आणला, कुठे बी गेले असतील तरी. अगं पण कुठं शोधणार तू त्यांना? समधीकडं वन पालत घालत, पण त्यांना शोधल्याशिवाय मी नाही येणार. बरं निके थांब, लवकर घेऊन ये त्यांना. कदाचित परिणिकेची भक्तीच आता महादेवांना परत आणू शकेल. आता बघूया, परिणिकेच्या भक्तीत खरंच इतकं सामर्थ्य आहे का की महादेवांना स्वतःचा निर्णय बदलावा लागेल.
ध्रुपदे, आता काय बी किंतूपर्यंत मनात आणू नकोस. आपण ठरवलाय, आता माघार नाही. चल ठेवूया परडीत. आई, जर चुकत असन तर माफ कर, पण ह्यावेळी तुझ्या प्रेमावर विश्वास ठेवतो. आय, तुझ्या मायेपेक्षा मोठं काय बी नसायला पाहिजे. आज तेच खरं असेल तर आम्हाला यश दे. अगं बाई, हे काय होत आहे? म्हणजे देवीने ह्या दोन्ही गोष्टी स्वीकारल्या का? आज ही परडी खऱ्या अर्थाने भरली आहे. देवी, म्हणजे आमचं उत्तर बरोबर होतं. ही साडी केवळ धाग्यांची वीण नाही, ती आईच्या मायेचा पदर आहे. तिच्या त्यागाची आणि प्रेमाची साक्ष. आणि हा ताईत केवळ एक वस्तू नाही, तो तिच्या काळजीचा, तिच्या प्रार्थनांचा आणि तिच्या संगोपनाच्या आठवणींचा ठेवा आहे. म्हणूनच या वस्तू तुमच्या आईच्या जमिनीपेक्षाही अधिक मौल्यवान आहेत. कारण त्या जमिनीत संपत्ती आहे, पण ह्या आठवणींमध्ये प्रेम आहे. आपण किती चुकीचं वागत होतो ना. होय, जमिनीच्या नादात खऱ्या संपत्तीचा इसर पडला होता आपल्याला. आज तुम्ही केवळ या परीक्षेचं उत्तर शोधलेलं नाही, तर आईच्या प्रेमाचं खरं मोलही ओळखलंय. धन्यवाद देवी, तुमच्यामुळे आज खरंच आमचं डोळं उघडलं. म्हणजे यांच्या मनातून जमिनीचा लोभ कमी व्हायला लागलाय. आता मला मोठी चाल खेळावी लागल, अशी चाल जी यांना पुन्हा माझ्या वाटेवर आणल. कुठल्याही परिस्थितीत ती जमीन माझ्या हातातून जाऊ देता कामा नये. अरे बाबा, कुठं आहेस? एकदा तरी आवाज दे. अरे बाबा, कुठं आहेस? बाबा, बाबा कुठं आहेस तू? मला सोडून का गेलास? मी एवढं चुकीचं केलं होतं? ठरलं, जोपर्यंत तू इथे परत येत नाही तोपर्यंत मी तू उठणार नाही, काय बी खाणार नाही आणि पाणी बी पिणार नाही. तसं तू डोळे मिटून बसायचा, तसं मी बी बसणार.
काय करतेस? मग काय करू? माझा जीव टांगणीला लावून ठेवला. तुलाच त्या मुलीला कुटीमध्ये आणायचं होतं ना, आणि आम्ही कुटीमध्ये असताना ते तर शक्य झालं नसतं, म्हणून मग आम्हीच बाहेर निघून गेलो. पण मला सांगितलं का नाही? तुला जर सांगितलं असतं तर तू आम्हाला जाऊ दिलं असतंस? नाही. जर तुला माहित होतं तर गेलंस कशा पायी? परत असं केलंस ना, लक्षात ठेव, गाठ माझ्याशी आहे. ठीक आहे बाई, परत असं अजिबात जाणार नाही. पण एक अट आहे, तू पुन्हा कधीही कुणालाही कुटीमध्ये आणून आपल्यासोबत ठेवण्याचा हट्ट करायचा नाहीस. ठीक आहे, नाही करणार. चल आता कुठे? तुझ्या नादात काही बी खाल्लं नाही, भूक लागलीये. चल. तुळजाई, ह्या तुमच्याकडे कशा आल्या? आम्ही ध्रुपदा आणि सुभानला सांगितलं होतं जमिनीपेक्षा मौल्यवान वस्तू शोधून परडीत ठेवायची, आणि त्यांनी ह्याच वस्तू परडीत ठेवल्या. म्हणजे त्यांना अखेर कळलं? हो. अखेर त्यांना जाणीव झाली की खरं मौल्यवान काय असतं. ते जेव्हा तुला भेटतील तेव्हा ह्या वस्तू तूच त्यांना परत दे. म्हणजे माझी लेकरं खरंच परत येणार? आत्तापर्यंत जे घडलं त्यावरून तरी असंच वाटतंय की त्यांचं मन बदललं. परंतु सत्य काय आहे हे आपल्याला त्यांच्या शेवटच्या परीक्षेनंतरच कळलं. काळजी करू नकोस, ही तुळजा भवानी तिच्या भक्तांचा हात कधीच सोडत नाही. आजी, मला लई आनंद झालाय बघ. तुझ्या लेकरांना तुझ्या मायेची किंमत कळली बघ. मला आधीपासूनच ठाव होतं माझी लेकरं वाईट नाहीत, त्यांच्या मनात लोभ शिरला आहे आणि ते माझ्यापासून दूर गेले आहेत. मला त्याच्याच वेदना होत होत्या. पण तुझ्या चेहऱ्यावर बी काहीतरी दुःख दिसतंय ग. माझ्या नाही आजी, मला काय होणार आहे? अगं, माया असलेली माणसं लगेच ओळखता येतात. तुझ्या डोळ्यात दुसऱ्यांची काळजी दिसते. दुसऱ्यांचं दुःख बघून तुझं डोळं भरून येतात. अशी माणसं वाईट नसतात. माझ्या लेकराने माझ्यावर विश्वास ठेवला नाही, याचं दुःख आहेच. पण त्याहून मोठं दुःख आहे, त्याने आपल्याच माणसावरचा विश्वास गमावला. कधी कधी आपण ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करतो त्यांनाच सगळ्यात जास्त जखमा देऊन बसतो. पण एक लक्षात ठेव पोरी, चूक करणं मोठं नसतं, पण ते मान्य न करणं मोठं असतं. नाही, असं होऊ देणार नाही म्या. एवढ्या दिवसाची मेहनत वाया जाऊ देणार नाही म्या. नाही, तुम्ही बघताय ना,
बघताय ना तुम्ही, समद हातातून निष्ठाया लागलं. हे दोघं बदलले तर आपलं काम कधी बी होणार नाही. मला तुमची मदत पाहिजे. यावेळी मला अशी शक्ती द्या की या तिसऱ्या परीक्षेत ते माझ्या मनासारखं वागतील. म्या सांगेल तेच करतील. माझ्या सबुदाच्या बाहेर जाणार नाही. मार्ग द्या मला, नाहीतर हे शब्द संपून जाईल. म्हणजे अजून बी तुमची माझ्यावर कृपा हाय. आता खेळ पलटन, नक्की पलटन. तुळजा, तिसरी परीक्षा तुझी असेल, पण चाल माझी असेल. अखेर मला पाहिजे तो मार्ग मिळालाच. आता या तिसऱ्या परीक्षेत काय करायचं ते मी ठरवणार. तुम्ही दोघं म्या सांगल तसंच वागणार. तुळजा, आता बघूया तुझी परीक्षा जिंकते का माझी चाल. भुजंग हाय म्या भुजंग. एकदा का हा भुजंग टसला का समोरचा तिथंच खपला. माया असलेली माणसं लगेच ओळखता येतात. तुझ्या डोळ्यात दुसऱ्यांची काळजी दिसते. दुसऱ्यांचं दुःख बघून तुझं डोळं भरून येतात. अशी माणसं वाईट नसतात. कधी कधी आपण ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करतो त्यांनाच सगळ्यात जास्त जखमा देऊन बसतो. अजून काय बाकी आहे ऐकायचं? समध्या ब्रह्मांडासमोर माझ्या लेकीचं लग्न मोडलं आहे आणि तू मला शांत बसून तुझं म्हणणं ऐक म्हणतेस. समध्या जगासमोर महादेवांचा अपमान केला आहेस तू.
जर महादेवांना हिचं म्हणणं पटलं असतं तर आज ते हिथं तुळजाच्या शेजारी उभे असते. जे प्रेम मिळवण्यासाठी तू जन्मोजन्मी तप केला आहेस, आज तेच प्रेम तुझ्यापासून दूर चाललं आहे. आई, काय झालं? ह्यावेळी तू इथे? आत ये बरं. बस. आई, काय झालं? कसल्या चिंतेत आहेस? काही झालंय का? हे चूक झाली आहे, पण लई अगोदर त्याच गोष्टीची क्षमा मागायला आली आहे. मला क्षमा कर. आई, अगं हे काय बोलतेस? पहिल्यांदा मला बोलू दे, नंतर तू बोल. आता बोलले नाही तर कधी बोलेन सांगता येत नाही. ठीक आहे, पण आधी शांत हो. ते मला तुला सांगायचं होतं की मी तुझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता, तुझं म्हणणं ऐकायला पाहिजे होतं. तू लगीन न करायचं ठरवलंस, त्याच्या मागे काहीतरी कारण असेल. ते मला समजून घ्यायला पाहिजे होतं, पण ते मी समजून घेतलं नाही. लोक काय म्हणतील हेच डोक्यात ठेवलं होतं. असाच विचार करत राहिले म्या, आणि तुला बी असाच विचार करायला लावला. पण गेले काही दिवस तुझ्या लोकांसाठी करत आहेस, त्यांच्यासाठी जे झटत आहेस ते समज बघितलं बघ. आणि मग मला जाणवलं माझा विचार किती छोटा होता. तू लग्न न करण्याचा निर्णय घेतलास, त्याच्या मागे काहीतरी मोठं कारण असेलच ना. ते मला समजून घ्यायला पाहिजे होतं. पण मी तर तुझं मनच दुखवत गेले बघ. आज परडीवाली आजी तिच्या लेकरासाठी रडत आहे, कारण त्यांनी तिला दुखवलं. हे समज बघून मला जाणवलं की मी पण तर माझ्या लेकराला दुखवलं आहे. तुळजा मला क्षमा कर. तुळजा मला क्षमा कर. आई, आई, प्रेमाचं नातं इतकं नाजूक नसतं की एका चुकीने तुटून जाईल, आणि इतकं कठोरही नसतं की पुन्हा जोडता येणार नाही. तू माझं मन नाही दुखवलं. तू एका आईसारखी माझी काळजी करत होतीस. आईच्या प्रेमात चुका असू शकतात, पण स्वार्थ नाही. मग तुझ्यावर राग कसा ठेवू? माझी जगदंबा,
आता आपल्यात कोणताच दुरावा नाही आई. सुभान, ही तीच गुहा आहे ना जिथे देवीने आपल्याला बोलवलं? वय श्रीयंत्रात आवाज आला होता तेव्हा हीच जागा सांगितली होती. आता या गुहेत अशी काय परीक्षा असणार आहे कुणास ठाव. चल बघूया. सुभान, हे काय आहे? ह्या वाटेवर तर लय मोठा उजेड आहे. आणि या दुसऱ्या वाटावर हाताच्या पलीकडचं बी दिसेना झालंय. सुभान, ऐकलं? आईचा आवाज होता का? वय मला बी तसंच वाटलं.